नागपुर में एग्रोविजन के 16वें वर्ष का शुभारंभ। मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी जो सिर्फ एक कार्यक्रम नहीं बल्कि किसानों के लिए आत्मविश्वास और उन्नति का एक मजबूत मंच बन चुकी है। इस अवसर पर राज्य मंत्री आशीष जायसवाल, पंकज भोयर, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान, साथ ही दत्तात्रेय भरणे और सुधीर मुनगंटीवार जैसे वरिष्ठ नेता भी इस खास कार्यक्रम में उपस्थित रहे। या सगळ्या घटनांमध्ये ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली, गुन्हेगारांना धाक नाही, गुन्हेगार आता बिनधास्तपणे पोलीस संरक्षण असल्यासारखे वागत आहेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या धिंडोडे उडाले आहेत। लोकांना वाटतं की आता न्याय मिळू शकत नाही आणि अशा स्थितीत ज्यावेळेस न्याय मिळण्याची अपेक्षा दूरपास्त होते त्यावेळेस लोकच कायदा हातात घेण्याची भूमिका स्वीकारतात आणि ते महाराष्ट्रामध्ये आता या प्रकरणावर होताना दिसतंय। नागपूरमध्ये तर हायकोर्टाच्या परिसरामध्येच एका वकिलांचा खून झाला, गोळीबार झाला। म्हणजे किती हिम्मत वाढली गुन्हेगारांची की हम कुछ भी करे तो हमारा कोई बाल बाका नहीं कर सकता, अशीच भूमिका आत्ताच्या या सगळ्या गुन्ह्यांची, सगळ्या गुन्हेगारांची, टोळीवाल्यांची ही आता प्रवृत्ती झालेली आहे। आणि मालेगाव मधली ही घटना कोर्टाच्या आवारामध्ये किंवा कोर्टाच्या रूममध्ये जमाव घुसणं हेच त्याचं प्रतीक आहे। सरकारने अजूनही सुधारलं पाहिजे। पोलीस खात्याला ज्या पद्धतीनं एक सूट दिल्यासारखं पोलीस वागत आहेत, पोलिसांना हत्तेखोरीमध्ये, पोलीस अवैध याच्यामध्ये गुरफडल्यासारखी परिस्थिती सगळी झाली आहे। त्यांचा इन्व्हॉल्वमेंट सगळा दिसतो आहे। त्यामुळे गुन्हेगारांना वाटतं की आम्ही चिरीमुरी देऊनही दिली तरी सगळं भागतं आणि आमच्यावर कोण कारवाई करायची हिंमत करत नाही। एक जमाना होता की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांचा एक धाक आणि दरारा होता। तो दरारा संपूर्ण संपलेल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आणि जनतेला आता हेच वाटतं की पोलीस आणि न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देण्यात कमी पडेल। त्यामुळे आता या अशा गुन्हेगारांचा त्वरित बंदोबस्त केला पाहिजे, ही भूमिका आता बढावत चालली। आणि म्हणूनच ही घटना आता घडलेली मालेगावची एका कोळ्या बालिकेवर झालेला अत्याचार, त्यानंतर तिचा केलेला खून, हे फार म्हणजे मन व्यथित करणारी ही सगळी परिस्थिती आहे। तर यातून हा जनतेचा उद्रेक हा आता गुन्हेगारावर आहे, उद्या तो सरकारवर पण दिसेल। या ठिकाणी जो शक्ती कायदा राज्यांनी केला की गुन्हेगारावर अशा प्रवृत्तीवर वचक ठेवण्यासाठी, तो केंद्राकडे अजूनही पाठवण्याचं धाडस करत नाही। पस्कसारखा कायदा आहे, त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। अशा छोट्या बालिकेवर ज्यावेळेस असं अत्याचार होतात त्यावेळेस कायद्यात दुरुस्ती करावी आणि 1 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅकवर चालून या अशा नराधमाला फाशीची शिक्षा, म्हणजेच एक ती भीती आणि अशा गुन्हेगारांना एक वचक या निमित्तानं बसेल, असं माझं मत आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।